तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आत्ता उठलेलो आहे आणि सकाळच्या जवळजवळ 8 वाजलेले आहेत आणि आपण कोकणामध्ये. हे बघा सकाळचा व्ह्यू. इथं आपली गाडी. तसं आपण काल रात्रीच आलेलो आहे. प्लॅन काही नव्हता, अचानक सगळ्या गोष्टी ठरल्या, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला पण वेळ भेटलेला नाही. पण आज आपण पूर्ण दिवस जे फिरणार आहे त्याचा व्हिडिओ काढणार आहे. बाकीचे सर्वजण आता रेडी होत आहे. मम्मी पप्पांसोबत आपण फिरायला आलेलो आहे. तर चला पहिलं फ्रेश वगैरे होऊन घेऊया. तर मित्रांनो, आपण आता रूम सोडलेली आहे. आपलं सगळं बाकीचं ज्या गोष्टी होत्या त्या सर्व काही घेऊन झालेले आहे ना. आता आपण बीचवरती जाणार आहे. तर पप्पा, आपण कोणत्या ठिकाणावरती, ठिकाणाचं नाव सांगा आणि कोणत्या बीचवरती तेही सांगा. आपण श्रीवर्धनमध्ये आहोत. कोकणामध्ये श्रीवर्धन हे एक पर्यटक स्थळ आहे आणि तिथं बीच पण खूप छान आहे. बीचच्या अगोदर आम्ही बंदरावर जाणार आहोत, जिथे की फिश मार्केट आहे मोठं, खूप लिलाव होतो. अशा ठिकाणी जाऊन आम्ही आता सुरमई वगैरे घेणार आहोत आणि तिकडनं येऊन मग ते बनवण्यासाठी देणार आणि पुन्हा आम्ही बीचवर जाणार आहोत. एन्जॉय आहे. म्हणजे आता पहिले बीचवरती नाही, आपल्याला पहिले बंदरावरती जायचे, म्हणजे जिथं सर्व मासे सकाळ सकाळ येऊन टाकले जातात विकण्यासाठी. त्या ठिकाणावरती जायचे आपल्याला. बाहेरचं बघा कसं आहे. तर आपण आता बंदरावरती आलेलो आहे आणि हे बघा इथला सीन कसा आहे. आता मित्र मासे वगैरे खात नाही, पण जे लोक खातात आता त्यांना माहीत असेल की नेमकं कोणत्या प्रकारचा मासा आहे, काय. मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे मासे वगैरे, कोळंबी, त्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. एवढं टप होतं माझ्याकडे बघा. सगळीकडं मासे पॉपलेट आहे. इकडं पलीकडं पॉपलेट पण आहे, इकडं मागं पॉपलेट पण आहे. काय पुष्पा पिक्चर मध्ये ज्या बोट वापरले त्या बोट. अच्छा, म्हणजे पुष्पा पिक्चर मध्ये ह्या बोट काय पण. हे काय आहे बरं, मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. हा काय समुद्रात बोर. हे इकडं खाली मासे वगैरे ते कसे काढते, ते काय आहे ते तुम्हाला दाखवतो. जाळ्यातून सकाळी सकाळ पहाटे एकदम लवकर उठून हे लोक जातात नाही का, दिवस उजडायच्या आधी, आणि मासे वगैरेच्या गोष्टी ते काढून आणतात. जाऊ दे, चला आपण आता मासे वगैरे घेऊ. जास्त लोक नाहीत, कारण इथं मासे विकणारे वगैरे हे लोक आहेत ना, खूप असतात नेहमी प्रमाणात, जास्त प्रमाणात. पण यावेळेस इथं जास्त नाही आहे, कारण आम्ही नेहमी आम्ही हरिहरेश्वरच्या ह्या बंदरावरती गेलो ना, तिथं असे एकदम खूप असतात. पण यावेळेस इथं नाही जास्त. उशीर आलो आपण. किती वाजले? मग काढलं ना आता, त्यांच्या बोटीत बसून काढू. अरे गेलतो मी तिथं, वास खूप येतोय रे माशांचा, म्हणून मी जास्त जवळ गेलोच नाही त्याच्या. नाही, मला मासे मी खात नाही ना रे, पण त्याच्यामुळे तुम्ही खाता मासे, तुम्हाला आवडतं. अरे आता त्याच्यावरती रे ते बोर मशीन नाही, त्याच्यावरती ही आहे ती क्रेन काय म्हणते त्याला, ते असं खंदाईची गाडी काय असते, आठवत नाही नाव त्याचं. खंदाईचं असतं ते सुद्धा आहे त्याच्यावरती. ते कसं नेलं असेल बोटीमध्ये. कोणती घेतली आपण? नको दाखवू, पोस्टमॉर्टम चालू आहे. नाही दाखवत, पोस्टमॉर्टम चालू आहे नाही का. ऑनलाईन ते माग केव्हा लटकवलंय ना, फक्त मागं चाललंय केव्हा. जाऊ दे, आपण थोडं बाहेर येऊ जरा इकडं थोडं. तर मित्रांनो, आता आपण हरिहरेश्वरमध्ये पोहोचलेले आहे. सर्व काही बॅग वगैरे सगळं रूमवरती ठेवलेले, रूम घेतलेली आहे. आणि इकडं आल्यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की नॉन AC रूम घेऊ नका, AC रूमच घ्या, कारण इकडला हिवाळासुद्धा आपल्या इकडल्या उन्हाळ्यासारखाच आहे. आणि जस्ट आता मासे वगैरे जे आपण श्रीवर्धनवरून घेतले होते ते बनवायला वगैरे दिलेले आहेत. आणि आता इथं आपण दुसरीकडे हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करण्यासाठी चाललेलो आहे, कारण जिथं आपण मासे वगैरे दिले त्यांच्या तिथं ते नाश्ता अवेलेबल नव्हता सध्या. हे आमचं इथलं नेहमीचं ठरलेलं हॉटेल. आम्ही जेव्हा पण हरिहरेश्वरमध्ये येतो ना, एकतर इथं किंवा पुढे एक हॉटेल आहे, तिथं नाश्त्याला नक्की थांबतो. तर चला पहिलं काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊया, कारण भूक पण लागलेली आहे.
जवळजवळ एक 11 वाजलेले आहेत आता. आपण सकाळी 8 वाजता उठलेलो आहे. तिकडं फिर झालेलं आहे आता. फुल वैतागलेलो आहे. काय झालं इथं वरची साईड जी आहे म्हणजे मंदिराकडची साईड नाही, वरची साईड जी आहे त्या वरच्या साईडला अजून 11 वाजले पण अजून नाश्ता कुठंच रेडी नाही आहे. त्याच्यामुळं जर नाश्ता वगैरे ह्या गोष्टी करायच्या असतील तर म्हणजे सगळ्यात सोपी की मंदिराच्या साईडला जा. मंदिराच्या साईडला नाश्ता हा थोडासा लवकर चालू होतो, वरच्या साईडला थोडासा लेट चालू होतो. इथल्या हॉटेलच्या आसपासची जागा. आपल्या पुण्यामध्ये किंवा रांजणगाव साईड इकडं तर असं एवढ्या याच्यात फिरताच येणार नाही, कारण कुठून बिबट्या बाहेर येईल आणि कुठून कसा घेऊन जाईन काय माहिती. पण इकडले एवढं आहे की सेफ आहे नाही का. तर पूर्ण दिवस रूमवरतीच घालवला आम्ही, कारण झोपच तेवढी आली होती. काल पूर्ण प्रवासात दिवस गेला आणि रात्री पप्पा असले घोरले भयानक की तिथं 2-3 भूकंप येऊन गेले, त्याच्यामुळे काय झोप बी आली नाही. आणि मग आता त्याच्यामुळे इथं झोपलोय. आता जवळजवळ एक 3:30-4 वाजलेले आहेत. आता इथून थोडंसं जरा अजून पण झोप आलेली असं वाटतंयच मला. ती झोप पूर्ण ते करणार आहे आणि बाहेर फिरायला जाणार आहे. दुपारी का मासे दिले होते ते करायला, ते मासे वगैरे झालेले आहेत. पप्पा मम्मी तर बाहेरच खाऊन आले, पण ह्याला झोप लागलेली माझ्यासोबत. मग आम्ही दोघं झोपलोच होतो. पप्पा मम्मी मग बाकीचे मासे रूमवरती घेऊन आलेले हो का. याच्यामध्ये हे सुरमई आहे. अरे कोळंबी कुठे गेली? कोळंबी नाही खात का? कोळंबी बाकीची डब्यामध्ये वगैरे पॅक आहे. आता इथून फ्रेश वगैरे होतो मस्त पैकी, तुम्हाला आम्ही बीच दाखवतो. ओके हां, आम्हालाच मत द्या. ओके बाय. तर जस्ट आता आमचं उरकून वगैरे झालेलं आहे. आता आपण बीचवर किंवा मंदिरामध्ये निघणार आहे. बाकीचं मम्मी त्यांचं पण सर्वांचं आता झालेलं आहे. जेवण वगैरे केलं होतं दुपारी इतकं हेवी की अजून पोटाचं फुल एकदम झालेलं आहे. झोप तर अजून पण येते मला. कुठं जायचं पहिले? बीचवर जाणार आहोत. मंदिरात नंतर जायचं वाटते. मंदिरात तर आज नाही जाणार. मंदिरात जाऊन आलो. मग खाल्लं काय? चला मी एकटाच जाऊ शकतो. आप्पानी पण खाल्ले ना मासे. मी येईन थोड्या वेळाने जाऊन आता मंदिरात वापस येताना बीचवरून. वातावरण लय मस्त झाले ना, जास्त ऊन ना काय, कारण थोड्या वेळानंतर परत थंडी वाढणार आहे चांगली. उद्या आठवणी देतो तुम्हाला. किती वाजेपर्यंत याल तुम्ही? ह्या इकडून मागून गेलं ना ते डायरेक्ट सरळ मंदिराला रस्ता आहे आणि हा इथला रोड आहे. हा इथून बराबर बीचवरती जातो. 4 व्हीलर वगैरे जर न्यायची असेल तर इथूनच न्यावं लागते. जर ह्या मागच्या इकडला जो रोड इकडून जर नेली तर 4 व्हीलर पुढं नेता येत नाही. ती बीचच्या एकदम अलीकडे लावायला लागते. आणि पलीकडून असं आहे की सकाळच्या वेळेस जाता येतं, पण थोडंसं अशी 6-7ची म्हणजे वेळ झाली किंवा 5-6-7 अशी वेळ जर झाली की पाण्याचं स्तर वाढल्यामुळं पूर्ण ते महाग रोड तिथं दिसत असेल जायचा, तो रोड पूर्ण पाण्यात जातो आणि त्याच्यामुळं मग जाता येत नाही. तर पहिलं बीचवरती जो पप्पा मम्मीचं आहे भिजायचं, तर मी तर भिजणार नाही कारण ऑलरेडी मला थोडीशी सर्दी वगैरे झालेली. आप्पा ती बार्बीची टोपी घ्यायची तुला? मस्तवाली बार्बीची टोपी वगैरे. हा काय म्हणला? परत बोल ना, आता बोल ना. जास्त लोक नाहीत रे. मला वाटलं होतं लय अशी एकदम लोक असेल इथं जास्त. तर फक्त हे येतं सहलीला आलेली पोरपुरी. इथं सध्या सीझनच चालू झालेलं आहे सहलीचा. सगळे नुसती पोरपुरी सहल, लहान पोरपुरी म्हणजे लहान. पप्पा मम्मी काय करायला माझं काय माहित असेल. आता त्यांना थोडं चहा वगैरे प्यायचं असेल रे. आपण पित नाही म्हणजे ते पण नाही पित असं थोडे. हे बघा वातावरण इथलं. कितीचा आहे? 1000 रुपयाचा चष्मा. मी तर लय झालं 100 रुपये 90 रुपये असा घेत असतो मी चष्मा. तुला घालायचं का? चल थोडी हवा मी पण करतो ना.
कसा दिसतो मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मला चष्मा. यार लय क्लिअर दिसतंय रे. उन्हामुळे जे असं मला पुढचं हे होत होतं ना, आता थांबा मी तुम्हाला आहे ना थोडंसं कम्पॅरिझन दाखवतो. तुम्ही याच्यामध्ये थांबा 1 मिनिट. याच्यामध्ये बघा थोडंसं हे हलका हलका ब्लर ब्लर वाटते ना. आता बघा म्हणजे फरक आहे ना, इन्स्टंट असा फरक जाणवतो. एकदम डोळ्याला आराम भेटते. मस्त आहे. खर्च आहे तर काय झालं तर चला मित्रांनो फोटो वगैरे काढून घेऊ. थोड्याशा राईड वगैरे आहे इथला. तुम्ही आता शॉर्ट बघा बीचवरचा आणि आम्ही तवर एन्जॉय करतो. ही राईड आहे ना ही, याच्यामध्ये मजा येते बरं का. पण ज्या वेळेस ते असे गोल घुमवून एकदम पाण्यामध्ये फेकून देतात ना, ते मला नाही आवडत. कारण एकतर मला पावता येत नाही आणि वरून असं फेकून दिल्यानंतर असं डुबल्याची जी फिलिंग येते ना, ती फिलिंग पटत नाही. मग अप्पू शेठ तू भिजणार आहेस का? हे बघ काय लिहिलंय एवढं मोठं. काय लिहिलंय बघ हे. एक जणांनी इथं मस्तपैकी घर बांधले. घरावरती काय लिहिलंय? ओनली काहीतरी जाऊ दे. नाव नको घेऊ कोणाचं नाही. आता ज्यांनी आपला मागचा व्हिडिओ पाहिला त्यांना माहिती आपण एकदा ही गाडी चालवली होती. एक जणांनी नाही का डायरेक्ट वरती तिरकी घातली होती गाडी. मम्मी पप्पा तर काय अजून आलेले नाहीये, पण बघू आल्यानंतर काय नेमकं. पप्पांना तर भिजायचं म्हणे, मम्मी तर भिजणार नाही, मी भिजणार नाही आणि आद्या पण भिजणार नाही कारण त्यांनी मेन म्हणजे पॅन्ट घातलेली. सर मस्तपैकी शिट्टी वाजवतात. आपल्या सरांचीच आठवण आली, पण आमच्या सरांनी कधी आम्हाला बीचवर आणलंच नाही. कुठंच नेलं नाही काय. आमची शाळा जितकं कमी बोलेल त्याच्याबद्दल तेवढंच चांगलं आहे. कारण कधीच आम्हाला कुठंच नेलं नाही शाळेने. आमच्या क्लासनीच नेलं तर फक्त एकदा तेवढंच फिरलो फक्त क्लासमध्ये. नाहीतर आमच्या शाळात किती रे 1ली पासून 12वी पर्यंत कधीच कुठं नेलं नाही. कॉलेजमध्ये गेलो, कॉलेज तर त्याच्यापेक्षा भयानक. बनाना राईड मॉन्स्टरवालीचं पण एवढं नाही, पण बनाना राईड जी आहे ना, जे फेकून देते ना डायरेक्ट पाण्यात खोबडावरती, चष्माच घालतो राव, यायचं मग डोळ्याबरोबर. आता बघ बरं कसं क्लिअर 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 वाटते. भारी वाटते. मस्त पाहिजे नाही. झालं का तुमचं? हो आम्ही फोटो पिलो आणि बघितलं का एकटं थंड थंड वाटलं जरा. एकटं आम्हाला सोडून आणि आम्ही इथं डोळ्यावर ऊन चमकवत बसलोय. आता पाणी कसं इथं आहे ना, रात्रीपर्यंत पाणी ते तिथं दिसतंय का, तिथपर्यंत पाणी झालं. सकाळ दुपारी तिथपर्यंत होतं. आता मध्ये गेलं. मला ही अशी गाडी मेन चालू वाटत नाही, कारण ही गाडी मेन ते चालवायलाच देत नाही, स्वतः चालवत असते. काही लोक म्हणते चालवा तुम्ही, पण काही बाकीचे लोक असते ते स्वतःच बसतात, स्वतःच गाडी पिळतात, स्वतःच पळवतात. मग तो त्यांचा एन्जॉय झाला, आपला थोडी. तर बीचवरती आता फिरून वगैरे सगळं झालेलं आहे. ऊन एवढं डोळ्यात असं चमकायला लागले की मला असं अंधारीच दिसायला लागली. त्याच्यामुळे आता थोडंसं जरा बसूया आणि जे सनसेट आहे, सनसेटच जो सनसेट आहे आपण त्याला थोडंसं एन्जॉय करूया. कारण जस्ट एका खेकड्याने माझ्या पॅन्टीमध्ये जाण्याची जरूरत केलेली आहे. त्याला आम्ही कायदेशीर पद्धतीने एकदम गप केलेलं आहे, पण आता थोडंसं जरा रिलॅक्स करू, कारण जरा वैताग आलेला आहे आता. कारण हे डोळ्यावर एवढं चमकायला लागले की आता इथल्या डोळ्याच्या नसा दुखायला लागल्या. मग काय म्हणायचं आधी तुला याच्यावरती? ऑन कॅमेरा मी नाही बोलत. ऑन कॅमेरा नाही बोलत? अरे मग हा ब्लॉग काय मी ऑफलाईन टाकू का? ऑनलाईनच जाणार ना, मग ऑनलाईनच बोल. थोडंसं बसू ना रेतवरती बसून निवांत. आता काय इथली सगळी बाकीची माती जी रेती सगळी ओल्ली रेती, पॅन्ट घाण होऊ शकते. हे तर मागं मंदिराला जायला, मंदिराच्या तिथूनच बरोबर आहे ना, पायऱ्यांच्या खालून जा. नीट दाखवतो तुम्हाला. हे इथून आहे ना, या इथून खाली उतरलं की पायऱ्या, ते पायऱ्यांच्या इथून आलं का की डायरेक्ट मंदिराच्या इथून बीचवरती आता येतं. पण सध्या थोडंसं पाण्याचा स्तर वाढला की ते पूर्ण तिथलं पाण्यामध्ये जातं, त्याच्यामुळे इकडे येताच येत नाही. आणि इकडून सिंपल रस्ता. आता ज्यांनी मागचा आपला कोकण ब्लॉक पाहिलेला आहे त्यांना माहिती आहे, आपण त्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि बाकीचं इथं पण गेलो होतो. इथल्या हे त्याला कवरच्या खाली माझे कवरच्या वर ग्लास आहे.
हे काय चिंच चिंच जस्ट आताच लिंबू सरबत वगैरे पिलोय, त्याच्यानंतर लगेच कणीस, वरून हे थम्सअप वरती हे काय आंबट आंबट गोळ्या, समुद्र किनारा. आणि समोर हा सुंदर असा समुद्र किनारा. चंद्र दिसत होता रे मगाशी, चंद्र कुठं गेला? मगाशी थोडा थोडा चंद्र आला होता. शपथ चंद्र आलता, शपथ. तो काय बघ ना तिथं बघ. कुठे? माझ्या इथं झाड आहे, मला दिसत नाही. हे काय ते कोण? तो कोण आहे? बघ ना. दाखवलं ना, दाखवलं की लगेच फोन पे 1000 रुपये मारायचे मला. मागं बघ. हे बघा, हे दिसलं का चंद्र? कुछ तो पाणी होने वाली है. इथं चंद्र आहे माग. काय म्हणत होतो, आता 1000 रुपये फोन पे ला वाजले पाहिजेत. फोन पे पर 1000 रुपये प्राप्त झाले. तर बीचवरती आता ते सगळं फिरून झालेलं आहे आमचं, आणि थोडंसं आता जरा एवढ्या लवकर रूमवरती जाऊन तरी काय करायचं, त्याच्यामुळे थोडं आता मंदिराच्या पुढची जी बाजू आहे तिकडे चाललेलो आहे आम्ही, आणि थोडं आता इथं फिरणार, थोडेसे फोटो वगैरे काढणार. आता सन तर डाऊन झालेला आहे, पण बाकी आता फोटो वगैरे थोडेफार अंधारामध्ये आता जेवढे निघतील तेवढे काढू, थोडंसं चलू, कारण सकाळी खाल्लेलं माझं तरी अजून जिरलेलं नाही आहे. किरीस का गाणं असं नाही का, दिले ना दिया, जाऊ दे नको. मग आता त्याच्यानंतर आम्ही थोडं चलून बिलून मजा करणार, थोडं रिलॅक्स बसणार. बीचवरती चांगलं 1 तासभर बसलोय आता. हे बस झालं राव, किती सांगू तुम्हाला, अजून कंटाळा आला. तर मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला, गुड नाईट, हॅपी बर्थडे. चला बाय, टाटा, गुड नाईट, स्वीट ड्रीम.